आता मागे पडलाय का डान्स जरा? ऍब्सोल्युटली मागे पडलाय. नाहीच करत? आता फक्त अवॉर्ड फंक्शन पुरतं, इव्हेंट पुरतं मी डान्स करते. आणि काय का त्या 2-3 मिनिटात तुम्ही इव्हेंटला तर आपण बघतो की पब्लिक खेचणे किंवा पब्लिकला काय कशी गाणी आवडतात त्यानुसार. पण आमच्या म्हणजे भरतनाट्यममध्ये स्पेशली जे प्रकार आहेत जसं की वर्णम किंवा असं भरपूर प्रकार आहेत, पुष्पांजली म्हणा वगैरे, यामध्ये जो एक बेस आणि जो एक खरेपणा आहे किंवा कष्ट जे आहेत ना ते मला तिकडे ऑफकोर्स नाही आहेत. पण तो एक वेगळा प्रकार आहे. तो आपण म्हणजे प्रत्येक शेवटी माध्यम आहे, आपण कशालाही मी कमी लेखू शकणार नाही, कारण ते पण त्याची वेगळी मजा आहे आणि ह्याची जी एक स्थैर्य आहे ना ह्याला, ते वेगळं आहे. ओके, सो त्या कार्यक्रमापासून तुझी सुरुवात तर झाली. रियालिटी शो होता ना तो? रियालिटी पहिलाच शो होता. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये बद्दल ना अनेक मिसकन्सेप्शन्स आहेत, अजून सुद्धा आहेत. आधी तर जास्त असणार जेव्हा तू सुरुवात केलीस. किती वर्ष झाली असतील तुला ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये? 12 वर्ष झाली. 12 वर्ष. म्हणजे 12 वर्षा मागे अनेक मिसकन्सेप्शन असणार. तुला 1% तरी भीती होती मनामध्ये या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवताना? बिकॉज खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. ते वेळेची बंधनं नाही आहेत आपल्याला, टाइम कमिटमेंट मोठी असते. सो भीती होती कुठल्या प्रकारची? नाही, सुरुवातीला तर अजिबात भीती नव्हती, कारण माहीतच नव्हतं. उलट इतकी ऊर्जा होती हे सगळं एक्सप्लोर करण्याची. काय असतं शूटिंग, काय असतो कॅमेरा, लाईट्स कुठून येतात, हे सगळं एक्सप्लोर करायची जी धडपड होती आणि प्रचंड ऊर्जा होती. त्यामुळे असं कधी भीती नाही वाटली ऑनेस्टली. पण इथे आल्यानंतर जेव्हा हळूहळू काम मिळायला लागलं आणि कशी चूज करायची कामं, आपण काय बोलल्यानंतर काय होतंय किंवा कशाचा इम्पॅक्ट काय होतोय, कामं येणार आहेत का आपलं, हे जे नंतरचे विचार आहेत ना, त्याची मात्र मला नंतर भीती वाटायला लागली. कोणी होतं तुझ्यासोबत सुरुवातीला तुला मार्ग दाखवणार? मी म्हटलं तसं हे लोक काही माझी पर्सनल लाईफ मधली जी लोक होती तीच होती, पण इंडस्ट्रीमध्ये कोणी माझा गुरु आहे का तर अजूनही तसं मला कोणी सापडलं नाहीये खरं तर, की ज्यांना अगदी मानावं. आणि म्हणजे तसं मी मानते खूप जणांना, मला खूप लोक आवडतात, त्यांची कामं आवडतात, पण माझं त्यांच्याशी पर्सनली अजून काही बॉन्डिंग नाही. त्यामुळे कुठली हेल्प लागली मला तर खूप डिफिकल्ट होतं मला अजूनही, की काय करू, मी करू का नको. तर अनेकदा मग आपले घरचेच लोकांचाच मी म्हणजे पाठिंबा आहे मला.